नमस्कार मंडळी, भूतकट्टा FM वरती आपलं स्वागत आहे. मंडळी, शनिवार वाड्याची भयकथा ऐकण्यापूर्वी शनिवार वाड्याचा इतिहास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शनिवार वाडा फोर्ट पुण्यामध्ये आहे आणि तो 1732 साली बांधला गेला. पेशवा बाजीराव पहिला यांनी बांधला. हे फोर्ट पेशव्यांचं मुख्य घर होतं. तिथे राजकारण, युद्ध आणि कुटुंबाची सगळी गोष्ट घडायची. शनिवार वाडा तसा मोठा आहे. दिल्ली गेट, मस्तानी गेट, गणेश गेट, अनेक दरवाजे आणि आज फाउंटन, बागा, हॉल. पण 1828 साली आग लागली आणि बहुतेक भाग जळून गेला. आता फक्त भिंती आणि दरवाजे उरलेले आहेत. नारायणराव पेशव्यांची हत्या. नारायणराव 1772 साली पेशवे झाले, पण ते फक्त 18 वर्षांचे होते. त्यांचे काका रघुनाथराव म्हणजेच रघोबादादा यांना सत्ता हवी होती. रघोबादादांनी गार्डी ट्राईबच्या लोकांना बोलावलं. 30 ऑगस्ट 1773च्या रात्री गणेशोत्सवाच्या दिवशी नारायणराव झोपलेले असताना गार्ड्स आत आले. त्यांनी नारायणरावांना मारलं. अत्यंत क्रूरपणे त्यांचे तुकडे करून नदीमध्ये फेकले. नारायणराव अत्यंत वेदनेने ओरडले, काका मला वाचवा, काका मला वाचवा. ही जी हत्या होती ती शनिवार वाड्याच्या आतमध्ये घडलेली होती आणि तेव्हापासून शनिवार वाडा भयानक झाला. अनेक लोक म्हणतात पूर्णचंद्राच्या रात्री शनिवार वाड्यामध्ये किंचाळ ऐकू येतात. एका टुरिस्टने 2025च्या हॅलोविन टूरमध्ये सांगितलं, रात्री 12 वाजता मी एकटा होतो आणि अचानक ओरडा आला, जणू कोणीतरी धावत येते. मी घाबरून पळालो. दुसऱ्या एका गार्डने सांगितलं, पूर्णचंद्राच्या रात्री तो ड्युटी करत नाही, कारण आतून आवाज येतात पावलांचे आणि रडण्याचे. 2024च्या एका लेखामध्ये म्हटलं होतं की बाजीराव मस्तानीच्या शूटिंगमध्येही विचित्र असे अनुभव आले. उपकरणे बंद पडली आणि सावल्या दिसल्या. अजूनही एक अशी स्टोरी आहे की 2025मध्ये एका ग्रुपने शनिवार वाड्यामध्ये कॅमेरा ठेवला. व्हिडिओमध्ये एक आकृती दिसली, जणू नारायणरावांची सावली होती. लोक म्हणतात शनिवार वाड्यामध्ये थंड हवा येते. जिथे आग नाही तिथेही उष्णता वाटते. एका महिलेने सांगितले, मी तिथे गेले होते आणि माझ्या कानामध्ये कुणीतरी कुजबुजलं, वाचवा वाचवा. हे सगळं खरं वाटतं, कारण हजारो लोकांनी असं सांगितलं आहे. आता स्केप्टिक्सची बाजू. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते ह्या सगळ्या अफवा आहेत. त्यांचे नेते म्हणतात ओरडा ऐकू येणं हे मनाचे खेळ आहेत. शनिवार वाडा जुना आहे, हवा वाहते, पक्षी ओरडतात आणि लोकांच्या भीतीमुळे असं वाटतं. त्यांनी 2025मध्ये एक रिपोर्ट काढला ज्यात म्हटलं की ह्या स्टोरीज 19व्या शतकापासून सुरू झाल्या आणि पर्यटनासाठी पसरल्या. ते म्हणतात विज्ञानाने हे सिद्ध नाही, फक्त कथा आहेत. काही लोक म्हणतात हे सगळं फिल्म्स आणि बुक्समुळे पसरलं, जसं बाजीराव मस्तानी किंवा हॉरर बुक्स. तुम्ही आता कल्पना करा, तुम्ही रात्री 11 वाजता शनिवार वाड्यामध्ये आहात. चंद्र पूर्ण आहे, आकाश काळं आहे. तुम्ही दिल्ली गेटजवळ उभे आहात. अचानक हवा थंड होते. तुम्हाला वाटतं कोणीतरी मागे आहे. तुम्ही वळता, काहीच नाही. पण मग दुरून तुम्हाला पावलांचा आवाज येतो, जणू कोणी धावत येतं. तुम्ही पळता, पण दरवाजा बंद आणि अचानक कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज येतो, काका मला वाचवा, काका मला वाचवा. इतका जोरात की तुमचे कान दुखतात. तुम्ही डोळे उघडता. एक सावली दिसते, तरुण मुलासारखी, रक्त आलेली. ती तुमच्याकडे पाहते आणि म्हणते, मला वाचवा, मला वाचवा, मला मदत कर, मला मदत कर. तुम्ही घाबरून बाहेर पडता, पण तुमच्या मनात ती स्टोरी कायम राहते. हे सगळं ऐकून तुमच्या अंगावरती काटा नाही आला का? पण शनिवार वाडा खरंच भयानक आहे. 2025-26 मध्ये टूर्स आणखीन वाढल्या, पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते भीती सोडा आणि विज्ञानाला समजा. जर तुम्हाला आजची भयकथा आवडली असेल तर भूतकट्टा FM ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.